विश्वासरावांच्या ओळखीने अर्पिताला जवळच्याच महिला आश्रमात नोकरी लागली. ती तिथल्या मुलींना शिकवू लागली. एके दिवशी धावतच घरी येत अर्पिताने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली. बाबा बाबा. अर्पिता. अगं हो बाळा, काय झालं? विश्वासराव. आता पुढे. बाबा, महिला आश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची ही इच्छा आहे. संजीवनी या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे. ते गरजूंना मदत करतात. अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्याने उभं राहायला मदत करतात. बाबा, मीही करू ते काम? अर्पिताने आशेने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. निर्धास्तपणे कर बाळा, पण तू माझी परवानगी का मागत आहेस? विश्वासराव. बाबा, ती संस्था ओंकार जिजू चालवतात. नुसते इंजिनियर नसून ते उत्तम समाजसेवक आहेत. बाबा, मी काम करते ना, त्या महिलाश्रमाला सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडून येते. बाबा, आपण बोलूया ना त्यांच्याशी. काय गुन्हा केलाय त्यांनी आणि ताईने? प्लीज बाबा, अर्पिता केविलवाण्या स्वरात म्हणाली. नक्कीच बाळा, पुन्हा एकदा तू बाप्पाच्या काळीजाला साथ घातली आहेस. उद्याच त्यांना घरी बोलाव. खरं तर आपल्यालाही आधाराची गरज आहे, पण त्यांना मी नाकारलं होतं. ते येतील का मला माहीत नाही, पण शक्य असेल तर ओंकाररावांना सामानासहित यायला सांग. त्यांच्या जीवनातील आईवडिलांची आणि माझ्या जीवनातील मुलांची कसर भरून निघेल. विश्वासराव. विश्वासराव डोळ्यातील पाणी टिपत आत गेले. अर्पिताच्या डोळ्यातही पाणी दाटले होते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आले. अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरवले जात होते. ओंकार आणि नमिता आणि त्यांच्यासोबत एक लहानगी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होते. बराच वेळ सगळे पाणावल्या डोळ्यांनी एकमेकाकडे पाहत उभे होते. इतक्यात घरातून अर्पिता बाहेर आली. तिने सर्वांना आत बोलावून घेतले. नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला. बाबा, तब्येत कशी आहे तुमची? आणि अर्पिता, काम काय म्हणते तुझं? आजपासून आणखी एका नवीन कामाला तयार ना? ओंकार हसत म्हणाला. हो जिजू, एकदम रेडी. अर्पिताही उत्साहात म्हणाली. बाबा बोलणार नाही का आमच्याशी? नमिता. काय बोलू मुली, माफ कर मला. पोटचा मुलगा जेव्हा वैरी ठरला तेव्हाही हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतो. मी त्याला झिटकारलं, संबंध तोडले, तरीही मला बाबा म्हणताय तुम्ही. आज लाज वाटते ग स्वतःची. विश्वासराव मान खाली घालत हात जोडून म्हणाले. काहीतरीच काय बोलता बाबा? तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला, माफी मागण्यासाठी नाही. हे काय संजू, तू आजोबांना नमस्कार नाही केलास अजून? ओंकार संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला. त्यांनीही मायेने तिला उचलून घेतलं. आज शांत शांत ते घर हसण्याने प्रेमाने गजबजलं होतं. बोलता बोलता अनेक विषय निघाले. अर्पिताबद्दल घडलेलं सर्व ऐकून ओंकार आणि नमिता दोघांचेही डोळे पाणावले होते. नाही ग सोने, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरायची इच्छा व्यक्त करणारी, मला बाबांचे छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतः अपमान दुःखातून गेलेली असताना सतत दुःख हसमुख चेहऱ्यामागे दडून वावरणारी माझी अर्पिता शापित असू शकत नाही. नमिता अश्रू पुसत म्हणाली. उलट हे तर देवीचे उपकार आहेत अर्पिता, की तिने तुला अशा माणसापासून दूर केलं ज्याचं तुझ्या आयुष्यात काही स्थान नाही. आज आपल्या आई असत्या तर त्यांनीही हेच म्हटलं असतं की तू विषवल्ली नाही आहेस. ओंकार. हो, पण तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस, शापित नाही. देवी वरदान घेऊन आलेली आहेस. सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचेही रंग खुलतील. अर्पिता. नमिता मोठ्या बहिणीकडे व जिजूकडे आळीपाळीने पाहत तिने बाबांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात तिला आज समाधान दिसत होतं, आश्वस्त भाव दिसत होता. दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताने संजीवनीसाठी काम करायला सुरुवात केली. ओंकारने आज अर्पिताला एका घराचा पत्ता दिला. त्याची मुलगी अत्यंत उदास राहायची, म्हणून त्यांनी संजीवनीशी कॉन्टॅक्ट केला होता. अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अर्पिताही लगेच तयार झाली. ती दिलेल्या पत्त्यावर पोचली. तो एक सुंदर बंगला होता.
ती फाटं उघडून आत आली व तिने दरवाजावरची बेल वाजवली. कोणा बाईने दार उघडले व तिला आत घेतले. तिथे एक माणूस पाठमोरा काहीतरी शोधत उभा होता. एक्सक्यूज मी संजीवनी संस्थेकडून आले. अर्पिता. तो माणूस मागे वळला. ती दोघेही एकमेकांना बघत अवाक झाली होती. अर्पिता, तू? यज्ञेश. थोड्या वेळेस शुद्धीत येत यज्ञेशने तिला बसायला विनंती केली. समोरील सोफ्यावर बसत अर्पिताने कामावर लक्ष केंद्रित केलं. तो गेल्यापासून 15-20 दिवसांनी स्वरूपात शुद्धीवर आली व तेव्हापासून ती रात्रदिवस तुझ्याच नावाचा जप करत असते. मम्मा अशी आहे तशी आहे, दिवस रात्र ती तुझ्यातच हरून गेली आहे. माझ्याही न कळत तू तिला इतकं आपलंसं केलंस हे खूप उशिरा कळलं मला. यज्ञेश. कुठे आहे स्वरा? अर्पिता. स्वरूपाची हालत ऐकून तिचं हृदय कळवळलं. यज्ञेश तिला स्वरूपाच्या खोलीत घेऊन गेला. ती हातात अर्पिताची फोटो फ्रेम घेऊन ती निरखत होती. स्वरा बेटा, कोण आलंय बघ बरं. यज्ञेश मागेही न पाहता. डॅड, मम्मा कधी येणार? स्वरूपा. अरे माझ्या सोन्या, मीच आले. माझ्या सोन्याने खूप मिस केलं ना मला. अर्पिता. स्वरूपाचे डोळे भरून आले होते. 12 वर्षाची ती छोटी परी अर्पिताला घट्ट बिलगली. अर्पिताच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. मम्मा, तू मला सोडून नको ना जाऊ ग. डॅडला तुझ्यासारखी कॉफी नाही बनवता येत आणि आता माझा स्टडी पण खूप वाढेल. डॅड तर सारखा बिझी असतो, त्याला माझ्याशी बोलायला वेळच नाही. तू नाही ना ग जाणार मला सोडून. स्वरूपा. हो, झोप हा आता. किती थकल्यासारखी वाटते ना माझी स्वरा. थोड्या वेळाने बोलू हा आपण. अर्पिता. अर्पिता स्वरूपाला थोपटत होती. पाहता पाहता तिला झोप लागली. यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात राहून हे पाहत होता. स्वरूपा झोपलेली पाहून अर्पिता तिच्या खोलीतून बाहेर आली व यज्ञेश समोर येऊन उभी राहिली. मी यज्ञेश. तिची तब्येत एकदम ठीक आहे, फक्त ती कुठेतरी एकटी पडली. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, तिची तब्येत आपोआप सुधारेल. अर्पिता. आणि तू? यज्ञेश. माझं काय? अर्पिता. तू नाही का राहणार आमच्या सोबत? यज्ञेश. नाही. अर्पिता. तिने सोसलेला सगळा त्रास तिच्या नकारातून उचंबळून आला होता, त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व निघून आली. तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती. घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणे बाबा आणि ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली. ते पाहून विश्वासराव आणि नमिता तिच्या मागोमाग तिच्या खोलीत गेले. बाळा, काय झालं ग? आज अशी उदास का वाटत आहेस? नमिता. काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याशी खेळ खेळायची? अगदी नियती पण खेळवते मला. आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभं राहत मी काहीतरी काम चालू केलं आणि आजच नियतीने परत यज्ञेशला आणून उभं केलंय. अर्पिता. यज्ञेश तो कशाला आला होता? विश्वासराव. तो आला नव्हता, मी गेले होते संजीवनीकडून दिलेल्या एका ॲड्रेसवर त्याच्या मानसिक आजारी मुलीला मोटिवेट करायला. पण ते यज्ञेशचं घर होतं बाबा. मला माझ्या स्वराची अवस्था पाहावली नाही हो. मम्मा मम्मा करत रडत होती बिचारी. पण या माणसाकडे आणि मला शापित म्हणणाऱ्या विषारी मनोवृत्तीच्या लोकांकडे मला जावंसं वाटत नाही आहे. पण स्वरासाठी माझा जीव तीळ तीळ तुटतोय. अर्पिता. विश्वासराव आणि नमिता तिची ही हालत पाहून चिंतेने ग्रासले होते. तेवढ्यातच घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारनेही सगळं ऐकलं होतं. आपण पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता हिला पाठवल्याचे त्यालाही गिल्ट वाटू लागले. विश्वासराव घरात आहेत का? मोहन. कोण आहे बरं? येतो हा. विश्वासराव. नमस्कार. मधुरा आणि मोहन आत येत म्हणाले. मात्र विश्वासराव दारावरच आडवे उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते. तुम्ही का आलात इथे? माझ्या तोंडातून किंवा अपमानकारक शब्द बाहेर पडण्याच्या आत तुम्ही इथून जाल तर बरं होईल. विश्वासराव. आमचं ऐकून घ्या विश्वासराव. अर्पिताला आम्ही नाही ते बोललो. शापित विषवल्ली बोलून अपमानित करून घरातून हाकलून दिले. पण आता आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे. मोहन. हो, मी माफी मागते तुमची. मी खूप हाल केले अर्पिताचे, पण त्याची शिक्षाही आम्ही भोगतोय हो. आमची छोटी परी स्वरूपा.
आता आमच्या कोणाशीच बोलत नाही, नुसता अर्पिताच्या नावाचा जप करत बसते. आणि आम्हीही आता म्हातारे झाले आहोत. गोळ्यांच्या वेळा लक्षात राहत नसल्याने आता अर्पिताच्या असण्याचे महत्त्व कळतंय. मधुरा नमस्कार करतो बाबा. बाबा खरंच माफ करा. मी आणि माझ्या घरातील कोणीही अर्पिताशिवाय राहू शकत नाही. यज्ञेश अर्पिता आतून हे सगळं ऐकत होती, पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज ऐकू आला. मम्मा मम्मा कुठे आहेस तू? ये ना ग बाहेर. स्वरूपाचा आवाज ऐकताच मात्र अर्पिता धावतच बाहेर आली. तिने पाहिले तर काय, स्वरूपाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं. मम्माला भेटायचं म्हणून ती छान तयार करून आली होती. तिला पाहून अर्पिताचे डोळे भरून आले. किती गोड दिसत होती तिची परी. हे निहाळत ती उभी होती. हिरव्या रंगाचा काठपदरी शालू नेसून अर्पिता दारात उभी होती. मधुरानेही लगबगीने माप ठेवले होते. अर्पिताने माप ओलांडले. ज्या घरातून शापित म्हणून तिला बाहेर काढण्यात आलं होतं, त्याच घरात ती लक्ष्मी म्हणून परत येत होती. अर्पिताचं पुन्हा एकदा एक नवविश्व तयार झालं होतं. बाबा, सासू सासरे, यज्ञेश, ताई आणि जिजू, स्वरूपा आणि अगदी दादा आणि शालिनी वहिनी सुद्धा. दादा आणि वहिनीही आपली चूक समजल्यामुळे परत आले होते आणि अर्पिताने हट्टाने विश्वासरावांना त्या दोघांना माफी करायला लावले. यापुढची प्रत्येक सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा घेऊन येणार होती आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी बनून पुन्हा नव्याने उभी राहणार होती.